जमलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मानाचा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मला उन्हाने दमल्यात वाटतं, एक आवाज जोरात, जय महाराष्ट्र। पहिला तर थोडी माफी मागेल। मी सुरुवातीला काय बोलली? माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, थोडीशी दुरुस्ती। सध्या तुम्ही भाऊ आणि बहीण नाही आहात, तर सध्या तुम्ही राजा आणि राणी आहात। विचार कराल, बाई वेडी आहे, राजा आणि राणी आम्ही? अहो निवडणुका आल्यात, प्रत्येक साखरवाली काकूबाई, प्रत्येक कारखानेवाली काकूबाई तुमच्या घरामध्ये येणार आणि तुम्हाला बोलणार, ताई कशा आहात, दादा कशा आहात, काकी कशा आहात। तुम्हाला लाडू देतील, पेढे देतील, 500 देतील, 1000 देतील, बिर्याणी देतील। आणि होय, दादांसाठी कुठे कुठे दारूच्या बाटल्या पण देतील। होय, दारूच्या बाटल्या। पण हे सगळं करत असताना याच्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे जी हे बाटल्या बाटल्या काही करत नाही, काही आश्वासनं देत नाही, तर साक्षात माझ्या बहिणीच्या घरामध्ये, तिच्या अकाउंट मध्ये 7,500 रुपये येतात ऐन दिवाळीला। काय त्यांचं नाव सांगायची ते गरज आहे? मग मला त्यांचं नाव सांगाल? कोण तो भाऊ जो माझ्या बहिणीची खबरदारी, माझ्या बहिणीसाठी तिच्या ताटात ओळवणी देतो? कोण असा भाऊ? काय एक आवाज येईल? अरे कोण तुमचा भाऊ? मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथराव संभाजी शिंदे, बरोबर? हात वर करून सांगा होय। आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया। मी इथे बाहेर जोगेश्वरी मिसळ नावाच्या एका दुकानात चहा पियायला बसली होती। मला एकाने सांगितलं, ताई मिसळ काय खाते, इकडची बिर्याणी भारी असते। आणि मी असं ऐकलं, इकडची बिर्याणी 500 रुपये नाही, 500 कोटी रुपयाची एक बिर्याणी। आता मात्र मला फार इच्छा होते की ही बिर्याणी आपण खावी। आता ही बिर्याणी कुठून येणार आहे? तर मी असं ऐकलं होतं की इथे 2 कारखाने आहेत, बरोबर? आहेत का 2 कारखाने? प्रत्येक वर्षी 15 ते 20 लाख टन तिथे कारखान्यात ऊसाची गाळणी होते, गाळप होतो, बरोबर? म्हणजे एका वर्षात तिथे किती पैसा उभा राहत असेल? पण इतर कारखान्यापैकी 500 रुपये कमी दरात तुम्हाला पैसे मिळतात? होय, मिळतात ना? म्हणजे एका वर्षात हा कारखानदार कमीत कमी 100 कोटी रुपयाची स्वतःचे खिसे भरतो। म्हणजे 5 वर्षात किती? 500 कोटी, बरोबर ना? आयला राव, मग निवडणुकीत एक बिर्याणी 500 कोटीची पडते की नाही? पडते ना? मग काय त्या बिर्याणीचे तुम्ही बळी पडणार? पडणार का? मेली ही 500 कोटीची बिर्याणी पचणार पण नाही। मग आपल्याला एखाद्या दवाखान्यात जावं लागेल। 500 कोटीची बिर्याणी माझ्या पोटात आहे। पण मी असं ऐकलेलं होतं, आपले माजी सभापती म्हणजे पुन्हा कारखानदार चांगलं हॉस्पिटल बंद करून माझ्या मुख्यमंत्री भावाने आपल्या आरोग्यासाठी ज्या सुखसोयी आणल्या त्या इथे आणल्यात का? प्रश्न केलात का प्रश्न की माझ्या नगर जिल्ह्यामध्ये एखादा चांगला दवाखाना आहे का? त्या दवाखान्यात माझ्या ताईचा, दादाचा उपचार फ्री मध्ये होत आहेत का? हे तुम्ही विचारायला विसरलात। आधी आपण बाहेर गावच्या दवाखान्यात
तुम्हाला आले. मी म्हणेल 50 तर खूप मोठा आकडा आहे. मेल्याने म्हणे 5-5 आणि 10-10 रुपये तुमच्याकडून जमा केलेले. आठवा, सूतगिरणी आठवली का? 5 रुपये दिले ना दादा, 10 रुपये कोणीतरी दिले असेल. असे सगळ्या माणसाचे 5-5, 10-10 रुपये जमा करून बाबाने केले ना कोटीच्या घरात जमा झाले असतील की नाही? पण काय सूतगिरणी इथे आली नाही? अहो मग ते पैसे गेले कुठं प्रश्न केला? मला कळलंय बाबा. मेल्याकडे मोठी 1.5 करोडची गाडी आले ना. बाबा मुंबईला फिरायला जातो, मोठमोठ्या प्रॉपर्टी घेतल्या. कोणाच्या जीवावर? तुमचे आणि माझे 5-5 आणि 10-10 रुपये सूतगिरणीच्या नावावरून जमा करून. आणि हे लोक पुढे बोलतायत माझं म्हातारपण, तुमचं म्हातारपण, दादाचं म्हातारपण नेवासाच्या वाडीमध्ये, गल्लीमध्ये, चाळीमध्ये वाढलेल्या माझ्या गावकऱ्याचं म्हातारपण खड्ड्यामध्ये टाकून स्वतःचं म्हातारपण चांगलं जावं म्हणून आलिशान इमले बांधले. त्यांना प्रश्न करायची वेळ आता तुमच्याकडे आले. अरे माझा भाऊ बघा, असं तुम्ही सगळ्यांनी बोला. माझ्या भावाने कधी मला सांगितलं नाही ताई 5 रुपये दे, ताई 10 रुपये दे, ताई बिर्याणी घे, ताई तुझ्यासाठी हे करत नाही, असं कधी नाही बोलला. तर साक्षात आपल्याला देवाकडे जेव्हा बोलतो ना, देवा मला सुखी ठेव, साक्षात त्या देवरूपाने तुम्हाला तुमच्या पुढे, तुमच्या मनातला, तुमच्या मंदिरातला विठ्ठल दिलेला आहे. दिलाय ना? मग काय या विठ्ठलाच्या पाठी तुम्ही उभे राहणार नाही? ह्या तुमच्या अन्याय जो तुमच्यावर होत आहे त्याच्या तुम्ही आवाज काढणार नाहीये? काढणार ना? मी तर बोलेल की शिंदे साहेबांनी इथे विठ्ठलराव हे तुम्हाला उमेदवार नाही दिलेत. विठ्ठलराव हे तुमचे उमेदवार नाहीयेत. तो एक आवाज आहे. हा असा आवाज जो कारखानदार जे गुंडगिरी करतात त्यांच्या विरोधातला आवाज, तुमच्याकडून सूतगिरणीसाठी जो पैसा उकळला गेलाय त्याच्या विरोधातला आवाज. काय हा आवाज तुम्हाला साहेबांपर्यंत पोहोचवायचा आहे, विधिमंडळामध्ये पोहोचवायचा आहे? तर यंदाच बिर्याणी 500 करोडची खा, नाही तर 10,000 करोडची खा. पण माझं मत फक्त आणि फक्त माझ्या भावाच्या धनुष्यबाणाला हा निर्धार करा. टाळी वाजवताना आठवतं, मी कालच एकीकडे लक्षात आलं, आपण सगळे देवाला मानणारे आहोत. आपण बोलतो जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, गडाकांना पाठवा घरी. बरोबर ना? इथून जाताना काय घ्याल नाही घ्याल मला नाही माहिती, पण एक मनात ठेवायचं जय जय राम कृष्ण हरी. आपल्या ताईकडे वळलो, सगळ्याच ताई आहेत. आता ही ताई काय करू शकत नाही हो? आपली ताई घर सांभाळते, आपली ताई रान सांभाळते, आपली ताई मुलं सांभाळते, दारुड्या नवऱ्याला पण सांभाळते. बरोबर ना? मग ही वेळ आहे आपलं स्वतःचं मनातलं स्वप्न पूर्ण करण्याची. आज आपल्या नेवास्यामधून तुम्ही जातात, रस्ता नाही आहे, चांगल्या शाळा नाही आहेत, रोजगार नाही आहेत, काहीच नाही. जर तुम्हाला ह्या 20 वर्षाच्या गुंडेगरीतून जर बाहेर पडायचं असेल तर एकच संधी आपल्या भावाला देणार ना. आता ही संधीवरून आठवलं, तुमच्या इथे म्हणजे ऐकलं असेल मोठमोठे डॉक्टर असतील, पण तुम्ही कधी ऐकलं एका मोठ्या डॉक्टरचा मुलगा मोठा डॉक्टरच बनतो? 5% तरी आपल्या वडिलांसारखा असतो. एखादा भयंकर मोठा कीर्तनकार असेल पण तो आपल्या वडिलांसारखा होत नाही. तसंच आपले सुस्वागतम. अरे आपला भाऊ येतोय तर काय एकदा टाळ्या नाही वाजणार? या तुमच्या टाळ्यांच्या आवाजात मी समजते विजयाचा गरज
हाच विजय